जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मी पंकज श्रीनाथ आपलं स्वागत करतो आमच्या श्रीनाथ मॅथ्स ट्युटोरियलमध्ये, ज्यामध्ये आपण पाहत आहे की वर्ग 7वीची पॅटची एक्झाम आता चालू होणार आहे आणि काही दिवसातच पेपरसुद्धा स्टार्ट होईल मॅथचा, पॅट एक्झामचा. त्यामध्ये पॅट एक्झाममध्ये आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बरेच क्वेश्चन पाहिलेले आहे, अभ्यासलेले आहे. त्यातलाच एक इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेला आहे. हे पहा, तुम्हाला या ठिकाणी हा सर्कल दिसत असेल तर हा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला आहे. हा क्वेश्चन व्यवस्थित इथे दिसत नाही, त्यामुळे आपण इथे टेक्स्टमध्ये कन्वर्ट केलेला आहे. काय म्हटलेलं आहे पहा, सानिया अँड अथर्व started a business by investing 35,000 rupees, no sorry 3,50,000 rupees and 28,000 rupees respectively. यामध्ये थोडंसं प्रिंट मिस्टेक दिसतं इथे. इथे ॲक्च्युली इथे या ठिकाणी 35,000 पाहिजे. ठीक आहे, इथे हे करेक्ट आहे, बरोबर. 28,000 रुपीज रिस्पेक्टिवली ॲट द एंड ऑफ द इयर दे गॉट अ प्रॉफिट. त्यांना 1 वर्ष झाल्यानंतर इन्व्हेस्टमेंट त्यांनी केली होती 35,000 रुपये. आणि मीन्स दॅट मीन्स पहिला जो नेम आहे सानियाने इन्व्हेस्टमेंट केली 35,000 रुपीज. ठीक आहे, आणि अथर्वनं इन्व्हेस्टमेंट केली 28,000 रुपीज. ठीक आहे, रिस्पेक्टिवली ॲट दी एंड ऑफ द इयर दे गॉट अ प्रॉफिट ऑफ ₹18,000. त्यांना 1 वर्ष झाल्यानंतर त्या बिझनेसमध्ये ज्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर त्यांना 18,000 रुपये त्यांवर प्रॉफिट मिळालं. दे ॲडेड प्रॉफिट देअर इन्व्हेस्टमेंट्स टू देअर इन्व्हेस्टमेंट, सो फाइंड द अमाऊंट ईच वन इन्व्हेस्टेड फॉर द नेक्स्ट इयर. क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग दिलेला आहे. पहा, पहिले समजून घ्या क्वेश्चन काय दिलेला आहे. सानिया आणि अथर्व हे 2 पर्सन आहे. त्यांनी एक बिझनेस चालू केला आणि त्या बिझनेसमध्ये पार्टनरशिपमध्ये सानियाने इन्व्हेस्टमेंट केली 35,000 रुपीज आणि अथर्वनं इन्व्हेस्टमेंट केली 28,000 रुपीज. मग बिझनेस चालू केल्यानंतर त्यांना 1 वर्षानंतर त्यावर त्यांना भेटलं 18,000 रुपये प्रॉफिट झालं निव्वळ. मग काय म्हणते त्यांनी, दे ॲडेड प्रॉफिट टू द इन्व्हेस्टमेंट. त्यांनी काय केलं, जे काही प्रॉफिट त्यांना मिळालं ते ॲड केलं इन्व्हेस्टमेंटमध्ये. सो फाइंड ईच वन इन्व्हेस्टेड फॉर द नेक्स्ट इयर. मग पुढच्या वर्षी जे त्यांनी प्रॉफिट ॲड केलं तर त्यांची इन्व्हेस्टमेंट नेक्स्ट इयरसाठी किती होईल. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. या ठिकाणी पहिले आपण काय करणार, सोल्युशन. एक आहे सानिया इन्व्हेस्टेड. सानियाने किती इन्व्हेस्टेड आहे, यस दॅट इज 35,000 रुपीज. ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या, मी शॉर्टमध्ये सांगत आहे. त्यानंतर अथर्वनी इन्व्हेस्टेड केले किती, 28,000 रुपीज. इथे रुपीजचं सिम्बॉल लिहून घ्या. ठीक आहे, सो या दोघांनी इन्व्हेस्टमेंट केली. आता आपण काय करू, या दोघांनी इन्व्हेस्टमेंट केली 35 आणि 28. ठीक आहे, मग आता यांचं जे इन्व्हेस्टमेंटचा रेशो आहे ते किती आपण ते पाहून घेऊ. सो रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट, शॉर्टमध्ये INV लिहितो. मग पहिले कोणाची दिली आहे, सानियाची, दॅट इज 35,000 अपॉन किती, आणि अथर्वची किती आहे, 28,000 रुपीज. या दोघांचा इन्व्हेस्टमेंटचा आपण रेशो काढत आहेत, म्हणून आपण लिहिलं रेशो ऑफ देअर इन्व्हेस्टमेंट. ओके, सो दिस झिरो गेट कॅन्सल, दिस झिरो गेट कॅन्सल, दिस झिरो अँड दिस झिरो गेट कॅन्सल. सो फायनली रिमेनिंग इज वॉट, दॅट इज 35 अपॉन 28. सो हा रेशो आहे, याला डिव्हिजिबल होते. कशाने भाग जाणार, डिव्हिजिबल होणार, यस दॅट इज 7च्या टेबलमध्ये येतं. ठीक आहे, 7 5 जा 35 आणि 7 4 जा 28. सो फायनली आपल्याला या दोघांचा रेशो मिळाला, यांचा रेशो आला 5/4. ठीक आहे, हा झाला त्याचा इन्व्हेस्टमेंटचा रेशो. जर आता हा क्वेश्चन पाहिला तर यांची इन्व्हेस्टमेंट 5/4 आहे, म्हणजे यांचा अर्थ काय झाला, टोटल पार्ट किती झाली, टोटल पार्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट. टोटल पार्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट किती येणार, दॅट इज 4 + 5, दॅट इज टोटल किती होऊन जाईल, 9. म्हणजे 9 पार्ट होणार इन्व्हेस्टमेंटचे. आता दे गॉट अ प्रॉफिट, दे गॉट ए प्रॉफिट. त्यांना प्रॉफिट किती मिळालं, यस इथे खाली लिहितो 18,000 रुपीज. त्यांना प्रॉफिट मिळालं 18,000 रुपये. आता इथपर्यंत आपण काय केलं, फक्त या दोघांची इन्व्हेस्टमेंटचा रेशो काढला. म्हणजे त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये टोटल 9 पार्ट्स आहे. त्यानंतर त्यांना काय मिळालं, 1 वर्षानंतर त्यांना काय भेटलं, प्रॉफिट मिळालं. तर प्रॉफिट किती होतं, 18,000 रुपये. मग आता आपल्याला काही प्रश्न विचारलेला आहे की नेक्स्ट इयर जे काही प्रॉफिट त्यांना भेटलं, मग ते जसं ज्या प्रकारे
सानियाने इन्व्हेस्टमेंट केली तिला त्यानुसार प्रॉफिट भेटणार, आणि अथर्वनं ज्या रेशोमध्ये इन्व्हेस्टमेंट केली त्यानुसार त्याला प्रॉफिट भेटणार. असं नाही होणार की 18,000 भेटले तर मग 9,000 त्याला आणि 9,000 सानियाला, असं नाही होणार. ज्या पद्धतीनं आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो त्याच पद्धतीनं प्रॉफिटसुद्धा शेअर केलं जात असते, हे लक्षात ठेवा. मग या ठिकाणी जे 18,000 आहे तर याचं डिस्ट्रीब्युशन कसं होणार? सो पहिले आपण होती सानिया. आता हे फॉर नेक्स्ट इयर आपण काढत आहे, प्रॉफिट काढू आपण. ठीक आहे, या ठिकाणी आपण एक काम करू, देअर प्रॉफिट प्रॉफिट्स आर, त्यांचे आपण प्रॉफिट काढू की त्यांना ॲक्च्युली प्रत्येकाला प्रॉफिट किती भेटलं. ठीक आहे, हे जवळजवळ चालू तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. पहिली होती सानिया. ठीक आहे, आता या दोघांचा रेशो किती आला असता? 5:4. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय झालं, आपण 5 कोणासाठी आलं, दॅट इज पहिला रेशो 5 कोणासाठी येणार, पहिलं अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करून कोणाचं होतं, सानियाचं. म्हणजे सानियाचा किती पार्ट आहे त्यामध्ये? 5 पार्ट आहे, आणि 4 पार्ट कोणाचा आहे? यस, दॅट इज अथर्वचा. मग हे जे प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन होणार, ज्यांना जे प्रॉफिट भेटलं ते प्रॉफिट पण त्यानुसार रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट होणार. किती भेटलं त्यांना? किती होतं? सानियाचं किती पार्ट इन्व्हेस्टेड होता? दॅट इज 5, आणि टोटल पार्ट किती होते? दॅट इज 9. हे टोटल पार्ट आपण काढले या ठिकाणी. ठीक आहे, आणि त्यांना प्रॉफिट किती मिळालं आता? 18,000 रुपये. ठीक आहे, समजलं हे कसं केलं आहे आपण? त्यांची आता प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली प्रॉफिट किती भेटणार हे आपण करत आहे. सो 5 म्हणजे काय घेतलं इथं? कारण की सानियाचा त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये 5 पार्ट होता म्हणून 5 घेतलं, आणि 9 कुठनं आला? तर 9 जे आहे या दोघांचं टोटल इन्व्हेस्टमेंट किती? 9 पार्टमध्ये डिवाइड झालं म्हणून इथे डिवाइड बाय 9. मग काय येणार? 9 × 9, 9 × 2 18. सो फायनली काय मिळालं आपल्याला? 5 × हे किती येणार? हा 2 रिमेनिंग राहिला आणि 30. सो काय होणार? 5 × 10, आणि हे रिमेनिंग 30, दॅट इज 10,000 रुपीज. आता हे प्रॉफिट कोणाचं झालं? यस, दॅट इज सानियाचं प्रॉफिट. सानियाचं प्रॉफिट आहे 10,000. म्हणजे जे काही तिने इन्व्हेस्टमेंट केली होती त्यांना दोघांना 18,000 रुपये जे एका वर्षानंतर प्रॉफिट झालं, तर ॲक्च्युअली सानियाला त्या 18,000 मधले 10,000 प्रॉफिट भेटणार. आता जसं आपण सानियाचं काढलं तसंच काय काढणार? अथर्वचं. देअरफॉर अथर्वचं इथं प्रॉफिट लिहू शकता, अथर्वच प्रॉफिट. तसं तुम्ही वरते सानियाच प्रॉफिट लिहू शकता. ठीक आहे, सो आता अथर्वचा किती पार्ट होता सांगा? यस, दॅट इज 4. कारण की 28,000, आणि 28,000 पहिले होतं सानिया आणि खाली होता अथर्व इन्व्हेस्टमेंट त्यांचं. सो अथर्वचा पार्ट किती होता? 4. ठीक आहे, सो काय येणार मग? 4 अपॉन टोटल पार्ट किती होते? दॅट इज 9, आणि यांना प्रॉफिट किती मिळालं? दॅट इज 18,000 रुपीज. ठीक आहे, सो काय होणार फायनली? 4/9. पुन्हा तेच 9 × 1 9, 9 × 2 18. सो काय भेटणार? हे नाही लिहिलं चालेल, आपण एक स्टेप केलेलीच आहे तिथे. ठीक आहे, सो काय होणार? 4 × हा 2 आणि त्यावर 30, दॅट इज काय होणार? 4 × 2 8, त्यावर 30. म्हणजे 8,000 रुपये प्रॉफिट कोणाचं होणार? अथर्वचं होणार. पहा, इथे 10,000 आणि इथे 8,000, म्हणजे 18,000 प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट झालं. मग आता त्यांनी प्रश्न विचारला की नेक्स्ट इयरमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट प्रॉफिट ॲड करून किती होणार? देअरफॉर सो इन नेक्स्ट इयर their investment along with profit असं लिहिलं तरी चालेल. म्हणजे आपण लिहित आहे की नेक्स्ट इयरमध्ये सानियाचं जे प्रॉफिट ॲड झालं ते मिळून किती इन्व्हेस्ट करणार आता नेक्स्ट इयरसाठी. सो सानियाचा पहा इनिशियली किती होतं? यस, इनिशियली होतं 35,000 इन्व्हेस्टमेंट केली होती तिने. सो 35,000, आणि यामध्ये आपण काय म्हटलं होतं, जे 18,000 रुपये प्रॉफिट मिळालं ते ॲक्च्युली सानियाला त्यातलं किती मिळालं पार्ट? दॅट इज 10,000 रुपीज. ठीक आहे, म्हणजे दॅट मीन्स 35 + 10 दॅट इज 45,000 रुपीज. हे नेक्स्ट हे काय होणार? सानियाची इन्व्हेस्टमेंट. तसंच काढू आता आपण फॉर अथर्वचं पहा, अथर्वचं इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती होतं? यस, दॅट इज 28,000 रुपीज. सो इथे येणार 28,000 प्लस, आणि त्यामध्ये प्रॉफिट किती ॲड केलं आपण? दॅट इज 8,000. सो टोटल किती होणार? 28 आणि 8 दॅट इज 36,000 रुपीज. आणि हेच तुमचं फायनल आन्सर आहे, 45,000 आणि 36,000. सो अशा पद्धतीनं हा क्वेश्चन करायचा आहे. थोडा तुमच्या लेवलच्या माने डिफिकल्ट होता क्वेश्चन. ठीक आहे,
फॉर एक्झाम्पल पहा, समजून घ्या शॉर्टमध्ये, 2 पर्सन आहे, एक सानिया आणि एक आहे अथर्व. त्या दोघांनी एक बिझनेस चालू केला आणि ते पार्टनरशिपमध्ये चालू केला. त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सानियाची होती 35,000 आणि अथर्वची होती 28,000 रुपीज. मग आपल्याला प्रश्न काय विचारला की त्यांना एका वर्षानंतर बिझनेसमध्ये प्रॉफिट झालं किती, तर 18,000 रुपयाचं प्रॉफिट झालं. मग पुढचा नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला, ते जे प्रॉफिट झालं ते त्यांनी काय केलं, ॲड केलं त्यांच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये. मग नेक्स्ट इयर जे अमाऊंट आहे ॲड केल्यानंतर तर इन्व्हेस्टमेंटचं किती असणार हा प्रश्न होता. मग आपण काय केलं, सानियाने इन्व्हेस्टमेंट केली होती 35,000, अथर्वचं इन्व्हेस्टमेंट किती होतं 28,000 रुपीज. इथे रुपीज लिहून घ्या, ठीक आहे. मग आपण काय काढला, त्यांचा रेशो काढला, कशाचा, इन्व्हेस्टमेंटचा. इथे शब्द लिहून घ्याल इन्व्हेस्टमेंट, ठीक आहे. मग हे पहिले रिस्पेक्टिव्हली म्हटलं म्हणजे याचा अर्थ काय, पहिले सानिया आणि नंतर त्याचा फॉलोबॅक अथर्व. सो सानिया आणि अथर्व. मग 0 कॅन्सल आउट केले, नंतर 7ने डिव्हिजिबल झालं, तर इथे काय रेशो रिमेनिंग राहिला 5/4. दॅट मीन्स काय झालं, याचा अर्थ की 5 पार्ट कोणाचा होता इन्व्हेस्टमेंटमध्ये, सानियाचा, आणि 4 पार्ट कोणाचा होता, अथर्वचा. म्हणजे टोटल 9 पार्ट होते इन्व्हेस्टमेंटचे, ठीक आहे. मग आता त्यांना 18,000 रुपये प्रॉफिट मिळालं. मग हे 18,000 रुपये काय होणार, त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली त्याच पद्धतीने हे प्रॉफिटसुद्धा काय होणार, डिस्ट्रीब्यूट. असं होणार नाही की 2 पार्टनर आहे म्हणजे यांनी पैसे कमी केले, जास्त इन्व्हेस्टमेंट केली म्हणून त्याला कमी प्रॉफिट द्यायचं, किंवा यांनी कमी केलं म्हणून याला जास्त प्रॉफिट द्यायचं, असं नसते पार्टनरशिपमध्ये. सो यांनी जे 18,000 रुपये आहे हे पण ज्या इन्व्हेस्टमेंट रेशोने केले त्याच इन्व्हेस्टमेंटनुसार त्यांना प्रॉफिट भेटणार. मग इथे पहा, मग आपण काय केलं, देअर प्रॉफिट आर. मग पहिली होती सानियाचं किती प्रॉफिट शेअर होतं, 5 पार्ट होते, कितीपैकी 9 पार्टपैकी, आणि त्यांना टोटल प्रॉफिट किती झालं होतं, 18,000 रुपये. सो 9 1 9 2 इथे राहिलं 5 इंटू हा 2, 5 2 10. दॅट मीन्स सानियाचं प्रॉफिट मिळालं तिला 10,000 रुपये, जे 18,000 म्हटलं. ऑब्व्हियसली टोटल 18,000 होतं, त्यातलं 10,000 तिला मिळालं, म्हणजे याच्याकडे 8,000 शिल्लक राहणार. सो अथर्वचं प्रॉफिट पाहू कसं येते, तर अथर्वचा पार्ट किती होता, 4 पार्ट होता इन्व्हेस्टमेंटचा, कितीपैकी 9 पैकी, आणि टोटल प्रॉफिट किती होतं, 18,000. तर 4 2 8, 8,000 रुपये. तर 8,000 रुपये हे अथर्व मिळाले 18,000 मधले. मग प्रश्न विचारला होता की त्यांचं नेक्स्ट इयर त्यांचं इन्व्हेस्टमेंट किती असणार, अलॉंग विथ प्रॉफिट ॲडेड. जे काही प्रॉफिट भेटलं होतं ते ॲड करून त्यांचं इन्व्हेस्टमेंट. सो इनिशियली त्यांचं सानियाचं पाहून घेऊ पहिले आपण. सानियाचं होतं इनिशियली 35,000, ठीक आहे. त्यानंतर 10,000 रुपये त्यांना प्रॉफिट मिळालं, तर 45,000 तिचं नेक्स्ट इयरसाठी इन्व्हेस्टमेंट असणार. आणि अथर्वचं होतं इनिशियली 28,000, त्यामध्ये त्याला 8,000 रुपये प्रॉफिट मिळालं, त्याची 36,000 हे नेक्स्ट इयरसाठी ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून तो हे दोघं अशा पद्धतीनं ॲड करणार. आय होप सो क्वेश्चन थोडासा लेंदी होता, तुम्हाला लक्षात आलेला आहे. आय ट्राय माय बेस्ट टू अंडरस्टँड यू बेटर. ओके, सो हा क्वेश्चन व्यवस्थित करून घ्या, आणि हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे, ठीक आहे. सो क्वेश्चन थोडासा लेंथ मोठं होतं, तर आपण हा क्वेश्चन इथे घेणार आणि नेक्स्ट क्वेश्चनसाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ट्राय करणार आहे. ओके, सो तुम्हाला क्वेश्चन समजत असतील तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुमच्या काही क्युरीज असेल तर माझ्याकडे कमेंट बॉक्समध्ये पाठवा. ओके, सो टिल देन थँक्यू सो मच अँड टेक केअर.